शिरूरमध्ये दोघा तरुणांची विवस्त्र धिंड काढण्यात आल्याची एक अत्यंत धक्कादायक घटना घडली। दोघेही तरुण आपल्या मैत्रिणींबरोबर फिरायला पारनेर तालुक्यातल्या दर्याबाई पाडळी इथे गेले होते। जांबूत गावी राहणारा सुभाष जगताप आणि त्याच्या मित्रांनी या तरुणांना मुलींबरोबर फिरताना पाहिलं। त्याचा राग आला, त्यांनी या दोघांना बेदम मारहाण केली। त्यांना जांबूत गावात आणून पुन्हा जमावानं बेदम चोपलं। त्यानंतर भर चौकात त्यांची नग्न धिंड काढण्यात आल्याचं कळतं। या प्रकरणी सुभाष जगताप आणि अन्य आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। टाकळीटाजी पोलिसांनी 10 जणांना अटक केली असून याबाबतचा पुढचा तपास सुरू आहे। या संपूर्ण प्रकरणामध्ये राजकीय दबाव येत होता। यात आरोपी असलेल्या एका तरुणाचा भाऊ उपजिल्हाधिकारी असल्यानं महसूल प्रशासन आणि राजकीय लागेबांधे असल्यानं पोलीस प्रशासनावरती दबाव येत होता। या संपूर्ण घटनेत सहभागी असलेले धनदांडगे वाळूचे तस्कर आहेत आणि त्यांनी राजकीय दबाव आणल्यामुळे गुन्हा पोलीस दाखल करत नव्हते। मात्र झी 24 तासने ही बातमी दाखवल्यानंतर आता पोलिसांनी या प्रकरणात गुन्हा दाखल केलाय। आम्ही ज्यावेळेस गेलो त्यावेळेस त्यांच्या अंगावर फक्त बरमुडा होते, बाकी उघडे होते आणि त्यांची एकदम क्रूर मारहाण असताना एकदम परिस्थिती एकदम चिंताजनक होती। म्हणजे जाण्याच्या अवस्थेत होती। इतक्यापर्यंत त्यांनी बेदम मारहाण केली। त्यांना नंग्या अवस्थामध्ये मारित होते। त्यांना त्यांची धिंड काढली, नंग्या अवस्थामध्ये धिंड काढली त्यांची। आणि जरी ती मुलं गेली होती फिरायला तर ते फक्त फिरायला म्हणून गेले होते। त्यांनी काय पोरींवर बाकीचं काही केलेलं नाही, म्हणजे बाकीचा संबंध नाही काही, फक्त फिरायला म्हणून गेलते। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।